नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. इथे तुम्हाला मराठी माध्यमातून नीटचं प्रिपरेशन करण्यास मदत होणार आहे. आता आपण आज पाहणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जे नीट एक्झाममध्ये या अगोदर क्वेश्चन्स आलेले आहेत ते कोणकोणते आहेत आणि ते कुठून आलेले आहेत, त्याचा सोर्स काय आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला नेहमी म्हणते की NCERTला धरून तुम्ही अभ्यास करा. आपण जी ही सिरीज सुरू केलेली आहे, जे लेक्चर्स आपण स्टार्ट केलेले आहेत, त्यामध्ये NCERT बुकमधील जे 11th बुक आहे बायोलॉजीचं, 12th बुक आहे, त्यामधून आपण ही लाईन टू लाईन ॲज इट इज आपण इथे त्यामधून लेक्चर्स घेत असतो, प्रोव्हाइड करत असतो. तर त्याच बुकमधून तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर नीट एक्झाममध्ये बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये आणू शकता आणि हे होतं, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. इथे आपण आज 10 क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि या 10 क्वेश्चनमधील 10च्या 10 क्वेश्चन हे NCERT बुकमधून कोणत्या टॉपिकमधून आले ते देखील मी इथे शो करणार आहे. तर चला पाहूया. पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा इन द 5 किंगडम क्लासिफिकेशन. आता तुम्हाला 5 किंगडम क्लासिफिकेशन माहिती असेल, जे की RH विटाकर यांनी फर्स्ट टाइम दिलं होतं 5 किंगडम क्लासिफिकेशन. तर या 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये किंगडम मोनेरा हा सजीव आहे. तर हा कोणत्या ग्रुपमध्ये येतो हे इथे क्वेश्चन विचारलेलं आहे. Which of the following organism are included in the kingdom Monera? किंगडम मोनेरामध्ये कोणता ऑर्गॅनिझम येतो यापैकी? पहिला ऑप्शन आहे यूकॅरियोट्स येतो का मोनेरामध्ये? आठवण करा. प्रोकॅरियोट्स येतो का? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स येते का? ओनली अल्गी येतं का? तर तुम्हाला याचे आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. तर मी याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगण्या अगोदर हे NCERTच्या कोणत्या लेसनमधून, कोणत्या टॉपिकमधून आलं ते देखील शो करते. आणि त्यामध्ये हे किंगडम मोनेरा कुठून आणि कोणत्या ऑर्गॅनिझमला इन्क्लूड करतं हे देखील आपण इथे पाहणार आहोत. तर चला, इथे तुमच्या पुढे NCERT बुकमधील बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जो लेसन आहे त्यामध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आहे, जे RH विटाकर यांनी दिलेलं आहे 1969 मध्ये. त्यामध्ये त्यांनी मोनेरा ऑर्गॅनिझम्सला किती टाईपमध्ये 5 किंगडममध्ये त्यांनी क्लासिफाय केलं होतं. त्यामध्ये मोनेरा होता, प्रोटिस्टा होता, फंगी, प्लांटी आणि ॲनिमिलिया हे किंगडम होते. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला गेला होता की मोनेरामध्ये कोणता ऑर्गॅनिझम येतो, किंगडम मोनेरामध्ये कोणता ऑर्गॅनिझम येतो, आणि तिथे ऑप्शनमध्ये प्रोकॅरियोट्स होतं, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम होतं. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? प्रोकॅरियोट्स. ठीक आहे, तुम्हाला हे कळालं आणि हे कुठून आलं हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. म्हणून म्हणते NCERTला बेस धरून तुम्ही NCERT बुक जेवढं होईल तुम्हाला तेवढे टाइम्स तुम्ही ते वाचा, रीडिंग करा, लाईन टू लाईन रीड करा. तेव्हा तुम्हाला नीट एक्झाममध्ये खूप मोठा स्कोअर तुम्ही गाठू शकता. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. यानंतरचा विच सेल ऑर्गॅनेली इज नोन ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. हा जवळपास सगळ्यांना आन्सर याचं माहिती असेल की पॉवर हाऊस ऑफ द सेल कुणाला म्हणलं जातं. न्यूक्लियसला म्हणलं जातं का, गॉल्जी बॉडीला म्हणलं जातं का, मायटोकॉन्ड्रियाला म्हणलं जातं का, की रायबोझोमला म्हणलं जातं. तुम्ही सेल ऑर्गॅनेल्स पाहिले असेल. सेल असतो, सेलमध्ये सेंटरला न्यूक्लियस असं सायटोप्लाझम असतं आणि त्याच्यामध्ये फ्लोएट करतात, तरंगत असतात कोण? सेल ऑर्गॅनेल. त्यामध्ये हे सगळे सेल ऑर्गॅनल्स असतात. ठीक आहे. तर त्यामध्ये पॉवर हाऊस ऑफ द सेल हे कोणत्या सेल ऑर्गॅनलला म्हणलं जातं? आन्सर कमेंटमध्ये तुम्ही करू शकता. मी इथे तुम्हाला सांगते की करेक्ट आन्सर असणार आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला द पॉवर
हाऊस ऑफ द सेल असे म्हणलं जातं. गोल्गी बॉडीला काय म्हणलं जातं? गोल्जी बॉडीला म्हणलं जातं पॅकिंग फॅक्टरी. इथे पॅकिंग होत असते. रायबोझोम काय करतं? रायबोझोम काय करतं? प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी मदत करतं. आणि न्यूक्लियस हे तर सेंटर आहे सेलचं, जे कंट्रोल करतं एव्हरी ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. आता हे NCERTच्या कोणत्या टॉपिकमधून आलं ते देखील आपण इथे शो करणार आहोत. ठीक आहे. हे बघा, तुमच्या पुढे NCERTची ही बुक आहे. त्यामध्ये लेसन नंबर आहे द युनिट ऑफ लाईफ. यामध्ये सेलबद्दलची माहिती आहे आणि अनेक सेल ऑर्गॅनल्स आहेत ते इथे डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल हे असं म्हणलं गेलेलं आहे. पॉवर हाऊस ऑफ द सेल का? कारण ते ATP सिंथेसिस करतं. या अगोदर आपण लेक्चर घेतलेलं आहे. मायटोकॉन्ड्रिया हे ATP सिंथेसिस करतं, एरोबिक रेस्पिरेशन करतं आणि त्याचमुळे ही एनर्जी फॅक्टरी असल्यामुळे ह्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणलं जातं. तर ठीक आहे, तुम्हाला कळालं की NCERTला बेस धरून रीडिंग करणं हे किती महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज द पीस मेकर ऑफ द ह्युमन हार्ट? आपल्या मानवाच्या हृदयाचा पीस मेकर म्हणून कोणाला ओळखल्या जाते? तर ऑप्शन दिलेले आहेत. AV नोड, ॲट्रोव्हेंट्रिक्युलर नोड, पुर्किंजे फायबर्स की सायनोऑर्टिक्युलर नोड म्हणजेच SA नोड की बंडल ऑफ हिस. तुम्ही याचा अभ्यास केला असेल की पीस मेकर हे कोणाला म्हटलं जातं? आपला ह्युमन हार्टमध्ये. याचं करेक्ट आन्सर आहे सायनोऑर्टिक्युलर नोड, SA नोड, ऑप्शन नंबर C. तर हे NCERTच्या बुकमध्ये कुठे आहे हे आपण पाहूया. तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल तर चला पाहूया. हे आपण पाहू शकता NCERT 11th सायन्स बायोलॉजीची बुक ही आहे. यामध्ये बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन हा लेसन आहे. त्यामध्ये हार्टचा टॉपिक आहे आणि त्यामध्येच हे इथं दिलं गेलेलं आहे की पेसमेकर म्हणलं गेलेलं आहे SA नोडला. ठीक आहे, पेसमेकर म्हणलं गेलेलं आहे SA नोडला. इथं तुम्हाला पेसमेकर हा शब्द दिसत आहे आणि इथे SA नोडबद्दलची सगळी माहिती अवेलेबल आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही रीड करू शकता आणि यावरूनच आपल्या ह्युमन हार्टच्या हृदयाची, मानवाच्या हृदयातील पीसमेकर म्हणून कोणाची ओळख आहे? SA नोडची. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ झायलम इन प्लांट्स? झायलमचे प्लांटमध्ये कोणते अविभाज्य म्हणजे प्रथम मुख्य फंक्शन आहे, मुख्य काम आहे हे इथे विचारले गेले आहे. आपल्याला झायलम आणि फ्लोएम माहिती असेल, जे वॉस्क्युलर बंडल आहेत प्लांटमध्ये. झायलमचं प्रायमरी म्हणजे मुख्य काम इथं विचारलेलं आहे. तर मुख्य काम काय आहे झायलमचं? ट्रान्सपोर्ट ऑफ फूड आहे का? ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स आहे का? म्हणजे पाणी आणि क्षारचे ट्रान्सपोर्ट करणं, वाहून नेणं. फोटोसिंथेसिस आहे का? ठीक आहे. त्यानंतर हार्मोन सिक्रेशन आहे का? तर झायलमचे मुख्य काम काय आहे? तर याचा आन्सर आहे झायलमचे मुख्य काम आहे ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल. झायलम काय करतं? झायलम हे पाणी आणि क्षार आणि न्यूट्रियंट हे वाहून नेण्याचं काम करतं, रूटपासून ते प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत प्लांटच्या. ट्रान्सपोर्ट ऑफ फूड कोण करतं? मग इथे मी क्वेश्चन विचारला तुम्हाला, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड कोण करतं? तुम्ही आन्सर करू शकता का? ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. तर ट्रान्सपोर्ट ऑफ फूड करतं फ्लोएम. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड करतं. फोटोसिंथेसिस माहिती आहे, प्रकाश संश्लेषण, त्याद्वारे अन्न फूड तयार होतं. आणि हार्मोन सिक्रेशन कोण करतं?
हार्मोन्स काय आहेत आपण या अगोदर लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये पाहिलेलं आहे की हार्मोन्स हे खूप छोट्या प्रमाणात सिक्रीट होतं आणि ते नॉन न्यूट्रिएंट असतं आणि त्याचं काम काय असते, मेसेंजर म्हणून काम करतं. आणि हार्मोन कोण सिक्रेट करते, एंडोक्राइन ग्लँड सिक्रेट करते. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळालेली आहे. आपण त्यानंतर पाहूया की NCERTच्या बुकमध्ये हे झायलम टॉपिक जो आहे ते कुठे आहे आणि ते ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स करतं हे कुठे आहे ते आता पाहूया. हे 11th NCERT बायोलॉजीची बुक आहे ज्यामध्ये प्लांटमधील वस्क्युलर बंडलचा अभ्यास केलेला आहे आणि तिथेच इथे आहे की यामध्ये वस्क्युलर बंडल जे आहे, जे कॉम्प्लेक्स आहे झायलम आणि फ्लोएम, त्याचं काम काय आहे हे दिलेलं आहे. हे बघा इथे झायलम आणि फ्लोएम शो होत असेल तुम्हाला, झायलम आणि फ्लोएम शो होत असेल आणि याच झायलम आणि फ्लोएमचं काम, झायलम आणि फ्लोएम हे काय आहेत, कॉम्प्लेक्स वस्क्युलर टिश्यू आहेत. झायलमचं काम काय आहे, मिनरल आणि वॉटर ट्रान्सलोकेट, वॉटर अँड मिनरल आणि फूड मटेरियल कोण वाहून नेतं, तर फूड मटेरियल हे फ्लोएम वाहून नेतं, फूड मटेरियल हे फ्लोएम वाहून नेतं. ठीक आहे, आणि झायलम काय करतं, ट्रान्सलोकेट वॉटर अँड मिनरल. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पाहण्या अगोदर हे मी तुम्हाला वस्क्युलर टिश्यू सिस्टीम जे की लेसन आहे ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट 11 सायन्समध्ये, त्यामध्ये दिलेलं आहे की झायलम आणि फ्लोएम काय आहेत, वस्क्युलर टिश्यू आहेत जे कॉम्प्लेक्स आहेत. ठीक आहे, आणि यामध्ये कॅम्बियम असतं, ओपन वस्क्युलर सिस्टीम यामुळे बनते. या प्रकारचे अनेक टॉपिक इथे आहेत. तर इथे झायलम आणि फ्लोएम आपण पाहू शकतो आणि याच झायलम आणि फ्लोएमचं काम काय आहे, तर फ्लोएम काय करतं की फूड मटेरियल वाहून नेण्याचं काम करतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, आणि झायलम काय करतं, तर झायलम वॉटर आणि मिनरल्स हे वाहून नेण्याचं काम करतं. ठीक आहे, आता वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ टॅक्झॉनॉमिकल हायरची इन लिव्हिंग वर्ल्ड. आपण तुम्हाला हायरकी पण म्हणू शकतो, हायरची पण ज्याच्या त्याच्या प्रोनाउन्सिएशननुसार. ठीक आहे, हायरची इन द लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड हा 11th NCERT बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टरच आहे ज्यामध्ये टॅक्झॉनॉमिकल हायरची शो केलेली आहे. तर इथे आपण ऑप्शन पाहूया की हा करेक्ट सिक्वेन्स ओळखायला लावत आहे की टॅक्झॉनॉमिकल हायरची ही करेक्ट सिक्वेन्सने कोणती येईल. ऑप्शन नंबर 1 आहे किंगडम, सुरुवातीला किंगडम असेल का, त्यानंतर फायलम, म्हणजे हे डिसेंडिंग ऑर्डरने दिलेले आहे. डिसेंडिंग म्हणजे काय, उतरत्या क्रमाने. सगळ्यात मोठा कोण आहे, किंगडम आहे, त्यानंतर फायलम, त्यानंतर क्लास, त्यानंतर ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीस. तर हे उतरत्या क्रमाने इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. यामधील करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर बी आहे किंगडम, ऑर्डर, क्लास, फायलम. ऑप्शन नंबर सी आहे स्पीसीस, जीनस, ऑर्डर, फायलम. ऑप्शन नंबर डी आहे किंगडम, क्लास, ऑर्डर. आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठा जो हायरचीच्या लेवलला असतो तो असतो किंगडम. तर हे तर ऑप्शन कॅन्सल झालं. ऑप्शन राहिले 3. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे किंगडम हायरचीमध्ये किंगडम असतं, फायलम असतं, ठीक आहे, डिव्हिजन असतं, क्लास असतो, ऑर्डर असतं, फॅमिली असतं. पण यामध्ये काही शो होत नाही आहे जास्त आणि यामध्ये पण नाही. तर करेक्ट तर हेच राहणार आहे ज्यामध्ये किंगडम आहे, नंतर फायलम आहे. फायलम हे ॲनिमलला यूज करतात आणि याच्याच ऑरमध्ये असतं डिव्हिजन. डिव्हिजन हे कुणासाठी असतं, डिव्हिजन हे प्लांटसाठी असतं. कुणासाठी असतं, डिव्हिजन हे प्लांटसाठी असतं. ठीक आहे, त्यानंतर क्लास असतो, त्यानंतर ऑर्डर असतं, त्यानंतर फॅमिली, जीनस, स्पीसीस. ठीक आहे, आता हे NCERTमध्ये कुठं आहे ते आपण पाहूया. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं, याचं ऑप्शन नंबर 1 येणार आहे.
हे पहा, NCERT 11 सायन्सचा हा पहिलाच लेसन आहे ज्यामध्ये टॅक्झॉनॉमिकल हायरची दाखवलेली आहे आणि या हायरकीमध्ये शो केलेला आहे की किंगडम हा सगळ्यात वरच्या लेवलवरती आहे. त्यानंतर फायलम आहे, डिव्हिजन कशासाठी यूज होतं, प्लांटसाठी, फायलम ॲनिमलसाठी. नंतर क्लास आहे, ऑर्डर आहे, फॅमिली आहे, जीनस आहे, स्पीसीस आहे. स्पीसीस काय, सगळ्यात छोटा युनिट आहे या हायरचीचा. तर तुम्हाला कळालं आणि हे ॲज इट इज तुम्हाला क्रम विचारला गेला होता. तर तुम्ही व्यवस्थितरित्या जर NCERTचा अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही स्कोअर घेऊन येऊ शकता. फक्त तुम्हाला NCERT चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचे आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6 जो की आहे, इन विच ग्रुप ऑफ अल्गी इज फ्लोरिडीन स्टार्च फाउंड. तर इन विच ग्रुप ऑफ अल्गी इज फ्लोरिडीन स्टार्च फाउंड. तर ही फ्लोरिडीन स्टार्च आहे ते अल्गीच्या कोणत्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतं, अवेलेबल असतं, उपलब्ध असतं हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन यांनी दिलेले आहेत. ऑप्शनमध्ये काय आहे, ऑप्शन क्लोरोफायसी, फायोफायसी, रोडोफायसी, सायनोफायसी. तर यामध्ये ऑप्शन कोणतं येईल, तुम्ही याचा अभ्यास केला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की आन्सर करा. तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे रोडोफायसी. रोडोफायसी. रोडो मीन्स रेड, रोडो मीन्स रेड आणि या रेड कलर पिगमेंट यामध्ये असतं आणि त्यामुळे याला रेड कलर येतो. त्यामुळेच याला रोडोफायसी, हे फ्लोरिडीन स्टार्च आहे जे रेड कलरचं आहे. फ्लोरिडीन स्टार्चमुळे याला रेड कलर येतं आणि त्यामुळेच याला रोडोफायसी म्हणजे रेड अल्गी असं म्हणलं जातं. ठीक आहे, हे करेक्ट आन्सर आहे रोडोफायसी आणि हे NCERTमध्ये कुठे आहे हे आपण पाहूया. हे आहे 11th NCERTमधील 3rd चॅप्टर ज्यामध्ये आहे अल्गीबद्दलची माहिती आणि अल्गीचे काही टाईप दिलेले आहेत. इथे तुम्ही या चार्टमध्ये पाहू शकता की अल्गीचे टाईप दिलेले आहेत ना, टाईप दिलेले आहे. त्यामध्ये क्लोरोफायसी आहे, फायनोफायसी आहे, रोडोफायसी आहे. क्लोरोफायसी आपण क्लोरोफिल म्हणतो, क्लोरोप्लास्ट म्हणतो, त्यामध्ये ग्रीन कलर असतो म्हणजे त्याला क्लोरो म्हणतात. फायोफायसीमध्ये ब्राऊन अल्गी आहे आणि रोडोफायसीमध्ये रेड अल्गी आहे. रोडो म्हणजेच रेड अल्गी आणि यामध्ये कोणता फूड स्टोर फूड कोणतं असतं तर येतं फ्लोरिडीन स्टार्च असतं आणि हे फ्लोरिडीन स्टार्च हे रेड कलरचं असतं त्यामुळे याला रेड कलर येतो. ठीक आहे, या फायोफायसीमध्ये मॅनिटोला आणि लॅमॅरिन आहे. क्लोरोफायसीमध्ये स्टार्च आहे. पण आपला क्वेश्चन काय होता, रोडोफायसी फ्लोरिडीन स्टार्च ह्या कोणत्या अल्गीच्या क्लासमध्ये येतं हे विचारलं होतं. तर करेक्ट आन्सर रोडोफायसी होतं. ठीक आहे, तुम्हाला कळालं. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7 जो की आहे, इन विच फेज ऑफ द सेल सायकल डज DNA रेप्लिकेशन अकर. तर इथे म्हणलं गेलेलं आहे सेल सायकल आपल्याला माहिती आहे. सेलची सायकल असते की सेल कसे प्रोसेस करतं. तर या सेल सायकलमध्ये जे DNA रेप्लिकेशन होतं ते कोणत्या फेजमध्ये होतं हे इथे विचारलं गेलेलं आहे. तर इथे ऑप्शन आहेत G1 फेजमध्ये, ठीक आहे, त्यानंतर S फेजमध्ये, त्यानंतर G2 फेजमध्ये आणि M फेजमध्ये. या कोणत्या फेजमध्ये DNA रेप्लिकेशन होतं हे इथं विचारलेलं आहे. आता इथे आपण G1 फेज म्हणजे काय, गॅप 1 फेज. S फेज म्हणजे काय, सिंथेसिस फेज, हे तुम्हाला माहिती आहे. S1 फेज म्हणजे काय, सिंथेसिस फेज. ठीक आहे, G2 फेज म्हणजे काय, गॅप 2 फेज. M फेज म्हणजे काय, मायटोसिस फेज. तर कोणत्या फेजमध्ये हे सेल सायकल डज शो DNA रेप्लिकेशन. इट्स अ करेक्ट आन्सर आहे सिंथेसिस फेज म्हणजेच काय, S फेज. सिंथेसिस फेज म्हणजेच काय, S फेज हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, आता हे NCERTमध्ये कोणत्या लेसनमधून आलेलं आहे, टॉपिकमधून आलेलं आहे ते आपण पाहूया.
इथे आपण पाहू शकता सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हे 11th NCERT मधील लेसन आहे, ज्यामध्ये तुम्ही फेजेस ऑफ सेल सायकल पाहू शकता आणि त्यामध्ये गॅप 1 फेज, सिंथेसिस फेज, गॅप 2 फेज, यम फेज म्हणजेच मायटोसिस फेज याचा अभ्यास आहे. आणि इथे दिलेला आहे की सिंथेसिस फेजमध्ये हे DNA सिंथेसिस होत असतं, DNA तयार होत असतं. हे बघा, सिंथेसिस फेज मार्क पिरियड ड्युरिंग विच DNA सिंथेसिस आहे. तर बघा, NCERT मधील क्वेश्चन्स तुम्हाला येतात आणि NCERTचा अभ्यास केल्याने तुम्हाला किती फायदा होणार आहे. ठीक आहे, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. विच ब्लड ग्रुप इज नोन ॲज द युनिव्हर्सल डोनर. कोणता रक्ताचा गट आहे जो ओळखला जातो युनिव्हर्सल डोनर. ठीक आहे, म्हणजे तो देणारा असतो, वैश्विक डोनर देणारा, म्हणजे प्रत्येकाला त्याचं ब्लड हे चालतं. तर पहिला ऑप्शन आहे AB ब्लड आहे का युनिव्हर्सल डोनर. ऑप्शन नंबर B आहे A+, ऑप्शन नंबर C आहे O आणि ऑप्शन नंबर D आहे B. तर यापैकी करेक्ट आन्सर आहे O. O इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर. ठीक आहे, O रक्त हे सगळ्यांना चालत असतं. आणि युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणून कोणाला ओळखलं जातं. तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करा की युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणून कोणाला म्हणलं जातं. मी इथे आन्सर सांगणार नाही, तुम्ही याचा आन्सर कमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे, आपण आता NCERTच्या कोणत्या लेसनमधून हा क्वेश्चन उचलला गेलेला आहे ते पाहूया. 11th NCERT मध्ये बॉडी फ्लुइड आहे, त्यामध्ये हा टॉपिक आहे ब्लड ग्रुप आणि त्यामध्येच दिलेला आहे, हा टेबल चार्ट आहे. यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली दाखवलं गेलेलं आहे की डोनर्स ग्रुप कोणकोणते आहेत आणि इथे खाली एक्सप्लेन केलेलं आहे की युनिव्हर्सल ॲक्सेप्टर कोणाला म्हणतात आणि युनिव्हर्सल डोनर कोणाला म्हणतात. हे बघा, फ्रॉम द अबव मेन्शन टेबल group O blood can be donated to person with any other blood group, hence O group individuals are called universal donor. वैश्विक दाता म्हणलं गेलेलं आहे. आणि AB ग्रुप, सॉरी इथे मी तुम्हाला हे सांगणार नाही कारण हा क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेला आहे. तर इथे युनिव्हर्सल डोनर हे कोणाला म्हणलं गेलेलं आहे, तर ब्लड ग्रुप ओला. कळालं तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट आर रायबोझोम्स कंपोज्ड ऑफ. आपल्याला रायबोझोम माहिती आहे. रायबोझोम हे सेल ऑर्गॅनेलीमध्ये येतं. ठीक आहे, सेलमध्ये प्रेझेंट असतं आणि त्याचं काम काय आहे, प्रोटीन सिंथेसिस करायचं काम आहे. तर हा जो रायबोझोम आहे ते कशापासून बनला गेलेला आहे या क्वेश्चनमध्ये विचारलं गेलेलं आहे. ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर 1 DNA प्रोटीन, DNA प्लस प्रोटीन. ठीक आहे, DNA प्लस प्रोटीन. ऑप्शन नंबर 2 RNA प्लस प्रोटीन. त्यानंतर DNA प्लस RNA की ओनली लिपिड्स. तर लिपिड्स यामध्ये येणारच नाही कारण आपल्याला माहिती आहे जे हा रायबोझोम जो आहे जो प्रोटीन सिंथेसिसचं काम करतो. मग आपल्याला कन्फ्यूज होईल या दोन ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर A आणि ऑप्शन नंबर B मध्ये. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे रायबोझोम हा तयार होतो, कंपोज्ड होतो तो RNA आणि प्रोटीनपासून. ठीक आहे, आणि NCERT मध्ये हे कुठं मेन्शन आहे ते सुद्धा आपण पाहूया. NCERT 11th NCERT सेल द युनिट ऑफ लाईफ हा लेसन आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्सची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये रायबोझोम आहे आणि याच टॉपिकमध्ये हे तुम्ही इथे पाहू शकता. रायबोझोम दे आर म्हणजेच रायबोझोम आर कंपोज्ड ऑफ रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA अँड प्रोटीन. ठीक आहे, हे इथं मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही फक्त NCERT व्यवस्थित वाचा, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला निघेल. तुम्ही फक्त जेव्हा पूर्ण बुक व्यवस्थित वाचता तेव्हा काय होतं की तुम्हाला एखादा क्वेश्चनचा आन्सर येतही नसेल पण तुम्ही लॉजिक लावून सुद्धा तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करून
करेक्ट आन्सरसुद्धा काढू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्टचा क्वेश्चन आता आपण पाहूया की कोणता आहे. हा आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन आहे, जो की आहे क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज द सोर्स ऑफ ऑक्सिजन रिलीज्ड ड्युरिंग फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण जेव्हा होतं तेव्हा ऑक्सिजन जो रिलीज्ड होतो तो त्याचा सोर्स काय आहे. हा एक मोठा कन्फ्युजिंग करणारा क्वेश्चन आहे, कारण नेहमी विचारलं जातं की ऑक्सिजन हा CO2 मधून निघतो का H2O मधून निघतो. हा बेसिक क्वेश्चन आहे पण तरीही खूप कन्फ्यूज करतो. तर इथे दिलेला आहे ऑप्शन फोटोलायसिस ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरचं ब्रेकडाऊन होऊन निघतो का, की कार्बन डायऑक्साईड रिडक्शन, कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होऊन निघतो का, ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज की क्लोरोफिल डिस्ट्रक्शन. तर यामधील पहिलं आन्सर हे याचं करेक्ट आन्सर असेल. जो ऑक्सिजन रिलीज होतो फोटोसिंथेसिसमध्ये तो वॉटरमधून निघतो, म्हणजेच H2O मधून निघतो. ठीक आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. हे नेहमी कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे की ऑक्सिजन कुठून निघतो. आपल्याला वाटतं CO2 मधून निघतं का H2O मधून. हे असे क्वेश्चन एकदम आपल्याला मार्क करून ठेवायला हवे. तर फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजेच वॉटरमधून निघतो. फोटोलायसिस म्हणजे काय, वॉटरचं ब्रेकडाऊन इथं होतं आणि त्यामधून हा ऑक्सिजन रिलीज्ड होतो. ठीक आहे. आता हा NCERT मध्ये कुठे याचं मेन्शन केलेलं आहे ते आपण पाहूया. 11th NCERT मध्ये फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट हा लेसन आहे आणि त्यामध्ये इथे स्प्लिटिंग ऑफ वॉटर दिलेला आहे. स्प्लिटिंग ऑफ वॉटर म्हणजेच काय, फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचं ब्रेकडाऊन होणं आणि त्यामधून ऑक्सिजन रिलीज्ड होतं. हे असं इनडायरेक्टली इथे मेन्शन केलेलं आहे की जो ऑक्सिजन बाहेर पडतो तो कुठून पडतो, स्प्लिटिंग ऑफ वॉटर. हे बघा, दिस क्रिएट्स ऑक्सिजन, वन ऑफ द नेट प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. नेहमी कन्फ्युजन करणारा हा क्वेश्चन आहे. तर म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जो फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन रिलीज्ड होतो तो CO2 मधून होतो का H2O मधून होतो. तर तो H2O मधून होतो, वॉटरचं ब्रेकडाऊन करून होतो. त्यासच फोटोलायसिस ऑफ वॉटर असे म्हणतात. तर तुम्हाला आजचं लेक्चर हे कसं वाटलं हे सांगा आणि काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक डाऊटचं सोल्युशन घेऊन, म्हणजे तिथे डाऊट जो कोणता असेल त्याचं प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करून. असेच तुम्हाला अजून जर MCQ क्वेश्चन हवे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊन येऊ. धन्यवाद. थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.